ठिकाण असतं जे खूप साऱ्या लोकांना माहीत नाही. तर अशी एक युनिक प्लेस आहे पुण्यामध्ये. तर मित्रांनो, पुणे म्हटलं की एक महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर आहे. तर पुणे म्हटलं की मिसळ आणि मिसळ म्हटलं की पुणे. तर तसं पण पुण्यातील एका युनिक आणि जे फार कमी लोकांना माहिती आहे अशा प्लेसची भटकंती करायला आलो आहे. तर मी आलो आहे आज गुरु मिसळला. तर गुरु मिसळ म्हणजे आपल्या पुण्यातील JM रोडवरील अगदी समोर बालगंधर्वच्या समोर आहे आणि छत्रपती संभाजी उद्यानच्या. तर आज बघूयात की या या प्लेसला खूप सारे चांगल्या लोकांनी रिव्ह्यू दिले आहेत. घरचं जेवण आहे, इथली मिसळ खूप भारी आहे. तर आपण एकदा बघूयात की जे रिव्ह्यू दिले आहेत ते नक्कीच खरे आहेत आणि आपले जेन्युइन रिव्ह्यू पण देऊयात. तर चला जाऊयात. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आम्ही आलो आहे गुरु मिसळला आणि माझे आत्ते भाऊ वैभव यांनी जे फूड ब्लॉगिंग सिरीज स्टार्ट केली आहे. तर त्या सिरीजमध्ये आम्ही तुमच्या समोर वेगवेगळे जे पुण्याचे हॉटस्पॉट्स आहे आणि काही असे हिडन प्लेसेस जे मला असं वाटतं आतापर्यंत बरेच लोकांना माहिती नाही आहे. बट त्यांची फूड क्वालिटी असेल किंवा त्यांची सर्व्हिस असेल किंवा त्यांचे ॲम्बियन्स असेल हे कन्सिडर करण्यासारखं आहे. सो आम्ही असे प्लेसेस तुमच्या समोर घेऊन येणार आहे. सो आज आम्ही आलो आहे गुरु मिसळमध्ये. मी फर्स्ट टाईम गुरु मिसळला आलो होतो 2 महिन्यापूर्वी आणि 2 महिन्यामध्ये मी स्वतः आणि मी माझे बरेच फ्रेंड्स आणि ऑफिस कलिग्सला इकडे घेऊन आलो आहे. द रिझन इज की गुरु मिसळमध्ये तुम्हाला फूड क्वालिटी एक कन्सिस्टन्सी मिळेल. त्याच्यानंतर मला असं वाटतं की ही जी प्लेस आहे ते डे टू डे बेसिसवरती ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी खूप चांगली स्पॉट आहे. त्यानंतर स्टुडंटसाठी पॉकेट फ्रेंडली प्लेस आहे. बट ऑल्दो इट्स अ पॉकेट फ्रेंडली प्लेस, बट इकडची फूड क्वालिटी बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही आहे आणि ती तुम्हाला कंटिन्युअस एक कन्सिस्टन्सीमध्ये मिळेल. सो काही डिशेस मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही इकडे आल्यानंतर म्हणजे नक्की टेस्ट करावे आणि ट्राय करावे. सो एक तर मला इकडची सगळ्यात बेस्ट आवडते गुरु मिसळ, जी दही गुरु मिसळ ही माझी फेवरेट आहे. त्यानंतर आज आम्ही सकाळी आलो आहे. आज आम्ही बटर मिल्कपासून आमचा ब्रेकफास्ट स्टार्ट करतो आहे. सो बटर मिल्क इज वन ऑफ दी गो टू थिंग विच यू कॅन ट्राय हिअर. त्याच्यानंतर चहा इकडची खूप चांगली आहे. आणि उपवासाच्या हिशोबाने तुम्ही मला कधी विचाराल, उपवास जर असेल तुमचा आणि JM रोडजवळ असेल तर मी तुम्हाला सांगेन हक्काने या जागेवरती या आणि साबुदाणा खिचडी तुम्ही इकडची नक्की ट्राय करा. सो दॅट इज दी थिंग आय विल सजेस्ट यू. ओके. स्पेशल हां हां स्पेशल पण छान आहे. एकदम आणि रुचकर एकदम. बरं. साबुदाणा खिचडी पण आहे. ओके. पण जास्त आपली मिसळ जास्त मिसळ जास्त चालतं. आपल्या मिसळमध्ये असं काय स्पेशल आहे म्हणजे? मिसळमध्ये चीज मिसळ, साधी मिसळ आणि दही मिसळ. ओके. 3 प्रकार आहेत. 3 प्रकारची चीज मिसळ. मग नंतर आपण चीजवर मारून देतो. हां. दही म्हणजे दही मारून देतो दहीवर. स्पेशल. हां ठीक आहे. बरं चालेल. शकता तुम्ही साबुदाणा खिचडी. तर आता आम्ही मागवली होती साबुदाणा खिचडी. तर तसंच खिचडी हा माझा आवडता पदार्थ आहे. बट तुम्ही बघू शकता ही एकदम घरच्यासारखी दिसते खिचडी. तर आपण बघूयात कशी टेस्ट आहे. दही पण दिलं आहे. खूप मस्त आहे. आल्यावर नक्की ट्राय करा. एकदम तुम्हाला वाटेल तुम्ही तुमच्या आईच्या हातची खिचडी खाताय. अशी एकदम स्पेशल आणि घरची खिचडी आहे. गौरवून खाण्यात मग्न आहे. एक शब्द, 2 शब्द. चांगली मिसळ नक्की ट्राय करा तुम्ही. मिसळ इथली आणि तिथं चव पण खूप चांगली आहे. मिसळची टेस्ट येईल तुम्हाला. बाकी मिसळ जे खाल्ली आहे तू पुण्यामध्ये जी ट्राय केली आहे त्याच्यापेक्षा ही कशी वेगळी आहे? त्याला ऑथेंटिकेट होते आपले मिसळ आणि नक्की ट्राय करा मिसळ.
सो मी घेतला आहे पनीर पराठा, कारण मला पाव वगैरे थोडा अवॉइड करायचं होतं जरा आज. सो पनीर पराठा ट्राय करतो, जसं मला खूप आवडतं. एकदम तुम्ही बघू शकता की प्रेझेंटेशन ज्या पद्धतीने सगळ्याच गोष्टींचं आहे, प्रेझेंटेशन इज रिअली गुड. सगळ्या गोष्टीच्या प्राईज आपण पे करतो, मला असं वाटतं व्हॅल्यू फॉर मनी आहे, बिकॉज दी क्वालिटी वी गेट आफ्टर पेइंग दी मनी इट्स रिअली अमेझिंग. मला जर पराठामध्ये सगळे इम्पॉर्टंट असतं की त्याची स्टफिंग कशा प्रपोर्शनमध्ये केली आहे. स्टफिंगचं प्रपोर्शन एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की तो शेकला कसा आहे. दोन्ही गोष्टी मला एकदम परफेक्ट वाटल्या अँड दॅट्स मेक अ परफेक्ट प्रोडक्ट विच इज पनीर पराठा अँड आय एम लव्हिंग इट. तर आम्ही ऑर्डर केलं होतं एक ताक. तुम्ही बघू शकता ताकाची क्वालिटी. तर एकदम त्याला हे आलेलं आहे, फेस आलेलं आहे. असं फेस आलेलं ताक म्हणजे एकदम ओरिजिनल ताक असतं. मी आता टेस्ट करून बघतो. एकदम ऑथेंटिक टेस्ट आहे. तर तुम्ही इथे आले तर नक्की ताक ऑर्डर करा. तुमचं मन भरेल, पोट भरेल. आलेले 6 वर्ष झाले चालू. ओके, क्वालिटी वगैरे सगळं आपलं चांगलं आहे. बरोबर. मिक्स साबुदाणा साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी आपली तुपातली भेटते. हां हां, तुपातली. आणि चहा टोस्ट वगैरे पण बघितलं, खूप दिसतं हो, आपल्याकडे. चहा वगैरे सगळं आपण फ्रेश बनवून घेतो. बरं. बनवून घेऊन काय असं नाही आहे, बनवूनच देतो आपण. बरोबर. आणि भरपूर लोक आपल्याकडे इथे येतात, जातात, खाऊ घालतात. साबुदाणा खिचडी पेपरला पण गेलेली आहे. अच्छा. हो. आणि टायमिंग काय असतं आपलं? टायमिंग आपलं सकाळी 9 ते संध्याकाळचं 9 आहे. हां हां, सकाळी आपण 8 वाजता खोलतो. 8ला चालू. 8 बरं. वाजता आपलं ओपन होतं सगळं. हो हो. 8 पासून चालू होतं आपलं. तसं 9 ते 9 टायमिंग आहे. अच्छा. गॅस कोल्हापूरमध्ये बंद होत होतं. हां हां, आता तुम्ही चालू केलं आम्ही सगळं. बरोबर. गॅस कोल्हापूर भेटायला लागले. हां, गॅस ट्रेनचं. चालू केलं. अच्छा. भरपूर लोक आहेत हे हायफाय लोक इथून येणारे. हां हां, परत गेलेले गॅस दोन टाईम परत वापस करून यायचे. बरोबर. नाव घालायचं. त्यामुळे खूप छान आहे. अच्छा. इतर लोक तरी आम्हाला म्हणले हडपसर येतो, आम्ही इथं होतो. हो हो, विमाननगरला येतो. साबुदाणा आम्ही पेपरला बघितली. बरोबर बरोबर. ते आम्हाला खूप छान वाटतं. आपण एकदा जाऊन तिथं भेट घेऊ. हो हो. त्याचे काही लोक सांगून भेटून गेलेले आहेत. अच्छा. आणि तुम्ही प्रॉपर पुण्याचेच का? प्रॉपर आपण बीडचे. अच्छा.